आहे त्याकरता हा स्वार्थीपणा, हा ओरडपणा जो आहे तो लोकांसमोर आले. म्हणजे मॅन्डेट मिळूनही खुश नाही, जिंकूनही खुश नाही, कुठेही आनंद साजरा केला नाही, व्यक्त केला नाही. आता काय पुढचा विचार, तर मंत्रिपद पुढचं मिळणार, पुढचं काय मिळणार, मग त्याचं खूप खायला काय मिळणार, हे विचार मला वाटतं ह्या ज्या काही गद्दार गँगमधून आलेले आहेत ते भयानक आहेत. आणि महाराष्ट्राची चित्र कधी असं नव्हतं आणि नसावं ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना असेल. दुसरी गोष्ट म्हणजे आज सकाळी देखील मी ट्विटवर व्यक्त झालेलो आहे. काल परवाकडे भाजपनी रस्त्याच्या घोटाळ्यावर, मी जे 2 वर्ष रस्ता घोटाळ्याबद्दल बोलत होतो, स्वतः आता त्याच्यात चौकशीची मागणी केली. म्हणजे मी जे बोलत होतो ते खरं ठरलेलं आहे. पण जर खरं ठरवायचं असेल आणि चौकशी अजून करायची असेल त्याच्यात, तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आता मुख्यमंत्री आहेत त्यांना सुरुवात जर स्वच्छ करायची असेल तर त्यासाठी एकनाथ शिंदे असतील, लोढा असतील किंवा केसरकर असतील, ज्यांनी लहान मुलांच्या युनिफॉर्ममध्ये पण अकार्यक्षमता दाखवली, अनियमितता दाखवली, ह्यांना बाहेर ठेवलं पाहिजे, तरच चौकशी फ्री अँड फेअर होऊ शकते. अनेक ज्येष्ठ जे मंत्री होते त्यांना यावेळी निवडण्यात आलेलं नाही. त्यामध्ये प्रामुख्याने तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, संजय राठोड यांची नावं दिसत आहेत. नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. आता बघू दुपारी काय होतंय, कारण यांचं कुठेही स्वार्थीपणा सुटणार नाहीये. दुसरीकडे हनुमान मंदिराचा मुद्दा हा